नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. इथे आपण आज झिगझॅग नऊवारीची जी काही स्टाईल आहे ती बघणार आहोत. दिसायलाही साडी खूप सुंदर आणि सुबक दिसते, घालायला देखील तितकीच सोपी आहे. तर बघा, येथे अशा प्रकारची लेगिन्स मी वापरलेली आहे. एक पॅन्ट आहे जी की मला कम्फर्टेबल आहे, कुठूनही गरमी वगैरे मला जास्त होणार नाही अशा प्रकारची ही पॅन्ट वापरलेली आहे आणि फुल लेंथमध्ये आहे. ही फुल लेंथमध्ये वापरलेली आहे, याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तुम्ही देखील अशी कोणतीही जी कम्फर्टेबल पॅन्ट आहे किंवा लेगिन्स आहे ते तुम्ही वेअर करू शकता आणि नॉर्मल जसं आपण पेटीकोट वेअर करतो आपल्या बेली बटनवरती, तशाच प्रकारे ही ठेवायची आहे. हे घेतलं आहे मी 10 वार लुगडं आहे हे. तर लुगडं कॉटनचं असेल तर खूपच चांगलं, कारण कॉटनची जी साडी असते ती कम्फर्टेबल असते आणि जास्त आपल्याला गरमी वगैरे होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही दिवसभर देखील हे ठेवलं तरीही तुम्ही यामध्ये कम्फर्टेबल असता. हे आहे या लुगड्याचा पल्लूचा पोर्शन आणि हे आहे हे लुगड्याचं जे शेवटचं टोक आहे ते इथे घेतलेलं आहे. आणि बघा, आता काय करायचं आहे, अशा प्रकारे हाताने मोजून घ्यायचं. तर 2 हात जे काही कपडा आहे तो आता मी माझ्या लेफ्ट साईडला म्हणजेच माझ्या डाव्या बाजूला सोडणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी मागून लुगडं समोर घेतलं आहे कमरेवरती आणि डाव्या बाजूला मी 2 हात कपडा सोडलेला आहे आणि येथे घट्ट नॉट बांधून घेते, म्हणजे घट्ट एक गाठ आपल्याला बांधायची आहे. जर तुम्ही थोड्यानं हेल्दी असेल तर तुम्ही 3 हात किंवा 2.5 हात कपडा जो आहे तो डाव्या बाजूला सोडायचा आहे. आता बघा, चांगल्या प्रकारे ही गाठ बांधून घ्यायची, कारण सगळं लुगडं जे आहे समोरचं ते या गाठीवरतीच असतं, त्याच्यामुळे कम्फर्टेबल आणि चांगली अशी बांधून घ्या गाठ. त्याच्यानंतर हे जो काही कपडा होता आपण सोडलेला तो पायाच्या खालून काढायचा आहे आणि इथे मागच्या साईडला न्यायचा आहे आणि छोट्या छोट्या अशा प्लीट्स याच्या बनवायच्या. आता या ज्या प्लीट्स आहेत त्या नॉर्मल जशा आपण प्लीट्स बनवतो, नॉर्मल जशा आपण निऱ्या बनवतो तशा बनवल्या. आणि इथे पाठीमागे हा झाला आपला काष्ट्याचा काष्टा. आता येथे ना अशा प्रकारे एक पिन घ्यायची आणि ते पिन देखील याला चांगलं हे सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे आपला जो काष्टा आहे तो सिक्युअर होईल, निघणार नाही. खाली जी काही माझी पॅन्ट दिसत आहे ती फुल लेंथमध्ये ठेवलेली आहे आणि ती दिसत आहे. मागून असाच आपला पाय उघडा पडतो, तर हा पाय उघडा पडू नये याच्यासाठी काय करायचं, हा मागचा जो कपडा आहे तो घ्यायचा आणि येथे या पॅन्टच्या सोबत याला असं पिनअप करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल, मागच्या साईडला तुमचा जो काही पाय दिसत होता तो दिसणार नाही आणि याच्यासाठीच आपण फुल लेंथमध्ये ही पॅन्ट घातलेली होती. हा जो काही आहे आता पदराचा पोर्शन हा असा गॅदर करायचा, एकत्र करायचा आणि जो काष्टा आपण घातलेला आहे त्या काष्ट्याच्या खालून काढायचा अशा प्रकारे. बघा, खालून काढल्याच्या नंतर आपला पदर जो आहे तो आपण एकदा मोजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या अशा निऱ्या पाडायच्या. आता जी काही नऊवारी असते त्याच्या निऱ्या थोड्या वेगळ्या प्रकारे पाडल्या जातात, पण आपण नॉर्मलीच अशा निऱ्या पाडून घेऊया आणि हा जो काही पदराचा पोर्शन आहे तो चांगल्या प्रकारे आपण सेट करून घेऊ. तर अशा प्रकारे मी इथे आता हा पदराचा जो पोर्शन आहे तो चांगल्या प्रकारे सेट करून घेणार आहे. हे आपलं मराठी चॅनल आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना हे चॅनल आवडेल आणि याच्यावरती आपण नवीन अशी मराठीमधले जे काही साडीचे स्टाईल्स आहेत, साडीचे प्रकार आहेत ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर हा असा पदर आपण घेऊन इथे आता पिनअप करून घेऊया ब्लाऊजच्या सोबत. त्याच्यासोबतच बघा, आता समोरचा जो काही भाग आहे इथे तो देखील थोडासा क्लीन दिसला पाहिजे, चांगला दिसला पाहिजे. याच्यासाठी मी थोड्याशा याला चांगल्या प्रकारे हा कपडा जो आहे तो सेट करून घेणार आहे. असा हा आपण सेट करून घेतला. हा जो काही पदर आहे तो आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्यापर्यंत आला पाहिजे. तर हा इथे आता हा जो काठ आहे तो न्यायचा आणि इथे देखील हा पिनअप करायचा, म्हणजे हा मागच्या साईडला ढिल्ला पडणार नाही किंवा वरती देखील तुम्हाला त्याचा काठ जो आहे तो तुमच्या दागिन्यांमध्ये अटकणार नाही. आता हे उरलं आपलं बाकीचं लुगडं. ते एकदम सोपं आहे. इथे आता फक्त याच्या निऱ्या पाडायच्या. तर एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे की सुरुवातीला आपण 2 हात लुगडं सोडलं, ते डाव्या साईडला सोडलं आणि त्याच्यानंतर पायाच्या खाली काढून त्याचा काष्टा घालून घेतला. त्याच्यानंतर जो काही पदर होता तो पदर आपण काष्ट्यातून काढून पदराचा पोर्शन बनवला आणि तिसऱ्या स्टेपमध्ये येथे आपण आता याच्या निऱ्या पाडणार आहोत. येथे मैत्रिणींनो 10 वारी जे लुगडं असतं तेच ठेवा, म्हणजे निऱ्या तुमच्या जास्त पडतील. त्याचबरोबर जे काही आपण झिगझॅगचा प्रकार बनवणार आहात ते देखील व्यवस्थित इथे पडेल. आता या ज्या काही निऱ्या आहेत त्या बघा मी कोणत्या साईडला ठेवल्या, उजव्या साईडला.
कारण लुगड्याच्या ज्या काही निऱ्या असतात त्या उजव्या साईडला अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. आणि या निऱ्या देखील थोड्याशा सेट करून घ्या. आणि निऱ्या बघा कशा ठेवल्या आहेत, तर थोड्यासा ना थोडा मधात असा गॅप सोडायचा बघा. एकदम एकावर एक ठेवायच्या नाहीत. आणि हा जो काही शेवटची निरी आहे ती देखील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आलेली आहे. आणि 1 बाय 1 स्टेपमध्ये आपली जी निऱ्या आहे त्या खालून देखील तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे दिसत आहेत. म्हणजे त्या निऱ्या ज्या आहेत त्या 1 बाय 1 स्टेपमध्ये दिसल्या पाहिजे. कारण झिगझॅग नऊवारीमध्ये ज्या निऱ्या दिसतात त्या याच्यामुळे सुबक आणि सुंदर दिसतील. आता या ज्या काही निऱ्या आपण घातल्यात त्या अशा प्रकारे टक करून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या चांगल्या प्रकारे, प्लेन प्रकारे. आता काठ वगैरे तुम्ही बघू शकता, हा देखील व्यवस्थित इथे सेट झाला. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. मागच्या साईडला पण बघा खूप सुंदर प्रकारे आपला काष्टा वगैरे दिसत आहे. खालून जी काही पॅन्ट वगैरे आहे ती देखील दिसत नाही आहे. येथे देखील मी जशा प्रकारे डाव्या पायाला केलं होतं तशाच प्रकारे उजव्या पायाला देखील मी सेट करून घेईल. आणि मागच्या साईडला देखील माझा कोणताच प्रकारचा पाय वगैरे उघडा पडलेला नाही आहे. आता सोपं आहे. एक निरी घ्यायची अशी डाव्या साईडची पहिली जी निरी असते आपली ती, आणि ही अशी वरती उचलायची. वरती उचलल्याच्या नंतर हा जो काही थोडासा फॅब्रिक आहे तो इथे असा सोडायचा. आणि काठाचा फॅब्रिक जो आहे तो बघू शकता थोडासा आपण खाली घेतला आहे. तर येथे ना जी काही एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर त्रिकोण जसा बनतो किंवा समोस्याचा आकार इथे असा बनवायचा बघा, त्रिकोण. आणि हा जो आहे तो डाव्या साईडला. इथे बघा आता या निऱ्या आपण 1 बाय 1 स्टेपमध्ये सोडल्या, त्याच्यामुळे इथे असा हा प्रकार तयार झाला. आता इथे मी अशी एक पिन लावून घेईन. इथे मी झिगझॅग नऊवारी बनवते आणि इथं आपल्याला पिन्या भरपूर लागणार आहेत. तर सेफ्टी पिनमुळे तुमची जी काही फॅब्रिक आहे ती फाटू शकते. तर त्याच्यासाठी आपण येथे जो काही राऊंड शेपवाली सेफ्टी पिन आहे ती वापरणार आहोत. ही सेफ्टी पिनमुळे काय होईल, आपला फॅब्रिक बिलकुल फाटणार नाही. आता इथे अशाच प्रकारे हा फॅब्रिक वरती उचलायचा आणि पहिली जी काही आपण त्रिकोण बनवला होता किंवा घंटीसारखा शेप दिला होता त्याच्या खाली इथे हा घ्यायचा, जास्त वर उचलायचं नाही. आणि इथे परत याला असं पिनअप करून घ्यायचं. तर बघा खूप सोप्या प्रकारे आहे, एकदम सोपं. तुम्ही फक्त घालून बघा, तुम्हाला एकदम इझिली बनून जाईल. आणि कोणतीही गोष्ट असं अशक्य वगैरे नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की हे जमणार नाही, किंवा ज्या काही माझ्यासारख्या लेडीज आहेत, आता मुलींना तर जमतं परंतु लेडीजला थोडासा असं वाटतं की आपल्याला जमेल की नाही. परंतु कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि तुम्हाला एकदम जमूनच जाईल नक्कीच. इथे बघा हा जो असा कपडा घेतला तो जास्त वर न्यायचा नाही. जी काही आता त्याच्यावरची जी पहिली मिरी असते त्याच्या खालीच इथे या काटाच्या खाली याला असं सेट करून घ्यायचं. आणि इथे झिगझॅग प्रकार हा बनतच जातो बघा. एकदम सोप्या प्रकारे मी सांगत आहे. आणि इथं असा हा जो काही निऱ्याचा गोल प्रकार बनतोय त्याच्यामुळे देखील ही नऊवारी खूप सुंदर दिसते. आणि प्री प्लीटेड नऊवारी, झिगझॅग नऊवारी कशी बनवायची याचा हिंदीमध्ये तर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेलाच आहे, पण मराठी चॅनलवरती मी देखील अपलोड करणारच आहे. आणि तुम्हाला तो देखील आवडेल, कारण त्याच्यामध्ये एकदम सोप्या प्रकारे याच्यापेक्षाही, कारण आपण प्री प्लीटेड बनवतो पहिल्याच त्याचा जे झिगझॅगचा प्रकार आहे तो पहिलाच सेट करून घेतला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला नऊवारी शिवून वगैरे घेण्याची जरूरत नाही. एकदम खूप छान प्रकारे ती नऊवारी दिसते. आता ही पण नऊवारी बघा, येथे झिगझॅग प्रकारे झिगझॅगचा जो काही प्रकार आहे तो आपला आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि एकदम छान अशी नऊवारी आपली खाली इथे दिसत आहे बघा. जी काही आपण रेडीमेड नऊवारी आणतो ती खूप महाग देखील असते आणि 3-3 वेळेस आपण घालत देखील नाही. आणि एकच रंग वगैरे आपल्याला नवीन देखील रंग हवे असतात. तर ही जी नऊवारी आहे ती तुम्ही अशी लुगडं देखील त्याचं घालू शकता आणि याची झिगझॅग नऊवारी देखील बनवू शकता. एकदम सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तुमच्याकडे जर असा कमरबंद असेल तो देखील तुम्ही लावून घ्या. आणि इथे असं सुंदर असं नऊवारीचं जे काही पॅटर्न आहे ते तयार झालं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.